आषाढीची लगबग सुरू झालेली आहे आणि पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विक्रमी लाडूचं उत्पादन चालू केलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची क्षुधा शांती त्यांना मिळावी ह्यासाठी हे लाडू बनवण्यात येत आहेत. आपल्या सोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आहेत आणि व्यवस्थापक प्रवीण गम आहेत. त्यांच्याकडनं जाणून घे काय आहे, लाडू किती प्रमाणात बनवतात, कसे बनवतात. आता आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनाला पंढरपुरात दाखल झालेले आहेत. आणि निश्चितच दर्शन घेतल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद, त्याचप्रमाणे राजगिरा लाडू याला प्रचंड अशी मागणी असते. भाविक दर्शनानंतर अतिशय भक्तिमय वातावरणात एक प्रसाद म्हणून त्याचे घरी घेऊन जात असतात. त्यामुळे निश्चितच मंदिरे समितीने सर्व भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध होईल त्याचं नियोजन केलेलं आहे. हे निर्मिती करत असताना आपण या ठिकाणी पाहत असाल, जे FDI ची मानक आहे, स्वच्छता असेल, बनवण्याची पद्धती असेल आणि याच्यामध्ये वापरलेले घटक असतील. लाडू बनवताना जी डाळ वापरतो, तेल वापरतो, जे ड्रायफ्रुट्स वापरतो, याची सर्वच तपासणी आपण FDI कडून करून घेतलेली आहे. त्यांची प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झालेली आहेत. त्यामुळं अतिशय गुणवत्तापूर्वक लाडू प्रसादच आपण या ठिकाणी तयार करत आहोत. आणि आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत आता दाखल होत आहेत. त्यामुळं 12 ते 15 लाख बुंदी प्रसाद लाडू निर्मितीचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. आणि जर त्याच्यापेक्षाही अधिक लागलं तर ते सुद्धा नियोजन मंदिरे समितीमार्फत करण्यात आलेलं आहे. व्यवस्थापक म्हणून पहिली वारी आहे, काय वाटतं? लाडू प्रसाद विविध पातळीवर सगळं काम चालू आहे. नाही, जे अन्न औषध विभागाकडून त्याचं जे प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या पद्धतीने लाडू बनवायचं काम इथं सुरू झालेलं आहे. आणि कसे कुठं कुठं असणार आहे लाडूचं जे आहे प्रसाद, कुठं कुठं? हे मंदिरच्या परिसरामध्ये लाडू स्टॉल आहेत, जे देणगी मूल्य स्वरूपात आपण भाविकांना उपलब्ध करून देत आहोत. एकंदरीत विक्रमी लाडूंचं उत्पादन आहे. भाविकांची येणारी संख्या लक्षात घेऊन हे लाडू बनवले जातात. अतिशय काटेकोर पद्धतीने त्याचं उत्पादन होते, जेणेकरून भाविकांना त्याचा लाडू प्रसाद घेतानाचा आनंद हा वेगळाच असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.